तर हा मित्रांनो, माझं नाव आकाश व्यंकट. जसं डेली बेसिसवर माझे व्हिडिओज बघतात, ब्लॉग बघतात उबर रनिंगचे वगैरे. मी पुण्यामध्ये कॅब ड्रायव्हिंग करतो. तर मी हा व्हिडिओ एक शॉर्टली व्हिडिओ बनवला आहे प्रॉपर, म्हणजे थोडंफार माहितीसाठी. जर कोणी मुंबईला ट्रिप घेऊन जात आहे किंवा पर्सनली जात आहे, तिथनं येत असेल तर आपण तिथनं पण ट्रिप घेऊ शकतो की नाही, किंवा यायचा खर्च कसा काढू शकतो, त्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन मी ट्राय केलं, तर मला फायदा झाला म्हणून मी तुम्हाला शेअर करतोय. तर दिवस आहे 27 एप्रिलचा. त्या दिवशी मी झारखंडला गेलो. झारखंडवरनं मी मुंबईमध्ये आलो. तर मुंबईमध्ये आल्यानंतर मी 26 तारखेला पोचलेलो आम्ही. त्या दिवशी आम्ही रेस्ट केला पूर्ण, आणि मग 27 तारखेला मी पुण्यासाठी निघलेलो. तर मी निघलेलो, तर मला मी उबरला ऑनलाईनच होतो दिवसभर. उबरचं ॲप्लिकेशन ऑन ड्युटी करून ठेवलेली, बोलो बाय चान्स ट्रिप आली तर निघायला आपल्याला. तर मॉर्निंगला निघताना मला अर्ध्या पाऊण तासांनी विक्रोलीवरनं आपला कामगार नगर विक्रोलीवरनं लोणावळ्याची ट्रिप लागली. मी एक्सेप्ट पण केली. म्हटलं चला जायचं, आपल्याला काहीतरी खर्च निघून जाईल. तर म्हणजे कारण जर आपण भले कुठली पण ट्रिप लोणावळापर्यंत जरी असो ना, तर जो टोलचा खर्च असतो तो कस्टमरचा असतो. म्हणून आपल्याला खिशातनं टोलचे पैसे काय द्यावे लागतात. आपण तर असं पण चालू, जर आपण विदाउट ट्रिप जातोय की आपले टोलचे पैसे जातील आणि CNG जाईल तो वेगळाच. बट आता ट्रिप भेटली लोणावळापर्यंत, म्हटलं आपला फायदाच आहे, आपल्याला जायचा खर्च तरी निघतोय. तर मी ट्रिप उचलली आणि गेली. टोटल 86 किलोमीटरचे मला 1038 रुपये भेटले. प्लस जे काय टोलचा खर्च होता तो पण माझा निघाला. तो कस्टमरनीच पे केला, कारण ट्रिपमध्ये टोलचा खर्च वेगळा दिला जातो कस्टमरकडनं उबरमध्ये. तो ट्रिपमध्ये ॲड होऊन येत नाही. आउट स्टेशनची जी ट्रिप असेल त्यामध्ये ॲड होत नाही टोलचा खर्च. जर टोलची जी कॉस्ट असते ती कस्टमरला वेगळी द्यावी लागते. फक्त जर पुणे टू पुणे असेल, तळेगाव वगैरेचा टोल असेल तो ॲड होतो आपल्या ट्रिपच्या अमाऊंटमध्ये. आणि मग लोणावळ्याला पोचलं. तिथनं मला रिटर्न मुंबईची ट्रिप लागली, सांताक्रूजला ड्रॉप करायची. तर अमाऊंट जास्त होती, म्हणजे ट्रिप अमाऊंट जास्त होतं, म्हणजे फटाकसे एक्सेप्ट केली. म्हटलं असं तर जाऊन आपल्या पुण्याला कामच करायचं, तर इथं करूया. तर मी त्यामुळं ट्रिप एक्सेप्ट पण सुद्धा केली, आणि ती सांताक्रूजला आम्ही ड्रॉप केली. तर त्या रिटर्न जाताना 85 किलोमीटर झाले. तर त्याचे मला 963 रुपये भेटलेत. सेम जायचा जो CNGचा जायचा जो टोलचा खर्च तो कस्टमरने वेगळा पे केला आहे. 320 रुपये टोटल टोल लागतो पुणे टू मुंबईमध्ये, किंवा मुंबई टू पुणेमध्ये रिटर्नमध्ये 320 आहे. आपला फास्टॅगचा खर्च लागतो. तर दोन्ही टाइमला कस्टमर वेगळे पे केले. आपली त्या दिवशीची ही 2 अर्निंग झाली. बट मला तिथनं रिटर्न यायला ट्रिपच लागत नव्हत्या. तर त्या टायमिंगला मी उबरला तर ऑन ड्युटी होतोच, की चला बघू आता आपल्या रिटर्न पुण्याला पण जायचं, पण ट्रिप लागत नव्हत्या मला. तर मी वेगळा आपलं इंड्राय करून एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावर माझी आयडी ऑलरेडी क्रिएट होती. तर मी म्हटलं चला आता जो कधी ट्रिप लागेल काय सांगता येत नाही, तोपर्यंत आपण इथं तरी ट्रिप मारून आपला जायचा तरी खर्च काढूयात. तर मी त्या दिवशी तिथं सायनला मी गेलो. सायनवरनं मी ऑनलाईन गेलो. तिथनं मला मुंबई सेंट्रलची ड्रॉपची ट्रिप लागली. तिथं मुंबई सेंट्रलला ड्रॉप केलं. त्याचे मला 257 रुपये भेटले 13 किलोमीटरचे. परत तिकडनं मी आपलं ठाण्या साईडला गेलो. मला सेकंड ट्रिप पडली ती 46 किलोमीटरचे, मला 544 रुपये भेटले. परत तिकडनंच मला रिटर्न धारावीची होती 47 किलोमीटरचे 624 रुपये भेटले. असे मी 3 इंडियाची ट्रिप तिथं कंप्लीट केल्या. त्याच्याने बघा इंडियाच्या ट्रिपचे नाही म्हटले तरी 624, 554, 257 टोटल करूया आपण 600. ते बघा 1300-1400चा बिझनेस मी तिकडंच केला. ठीक आहे, म्हणजे माझा जायचा रिटर्न पुण्याला यायचा खर्च तर निघून गेला. तर मी डायरेक्टली पुण्याला येऊ शकतो. मला रिटर्न यायला परत माझा अर्धा CNG होता, प्लस 300 रुपये फक्त पे करायला लागले. तर ओव्हरऑल बोलतो त्या दिवशीचा आपला बिझनेस मी सांगतो टोटल किती झाला. उबरचा 963 प्लस 1308 म्हणजे टोटल 2271. प्लस आपण जो मुंबई सिटीमध्ये इंडियावर जे काम केलं त्याची अर्निंग बघूया. आपण 3 ट्रिप मला एक 257ची, दुसरी 544ची, तिसरी 624ची, ओव्हरऑल मिळून आपले 1425 रुपये झालेत. त्यात प्लस आपण करूया उबरचे. तर उबरचे 2271 रुपये. तर टोटल आपली अर्निंग झाली 3696 रुपये. तर यात बघा ओव्हरऑल आपला CNG एक टाइम मुंबई पुणे जो आपण ट्रिप केली उबरच्या 2 त्यामध्ये गेला बघा 7 मायनस त्याचे 700 रुपये करा. तर आपला प्रॉफिट उरला 3000 रुपये. ठीक आहे, 3000 मधला मी जे मुंबईत काम केलं प्लस आपण घरी पण आलो, त्यात माझा पूर्ण CNG गेला. त्याचे मायनस 700 करा. जर ते 700 मायनस केलं तरी 2200 रुपये माझ्याकडे उरलेत. माझा यायचा मुंबईवरनं पुण्याला जायचा खर्च काढून प्लस काम करून माझ्याकडे 2096 रुपये उरलेत. जर बाय चान्स जर मी पुण्यातच असतो आणि पुण्यातनं जरी येऊन जाऊन केलं असतं, जो माझा जायचा मुंबईवरनं पुण्याला जायचा खर्च आहे तो जर मी मायनस केला असता, तर माझे एका दिवसाची अर्निंग 2996 रुपये झाली असती सगळं काढून.
तर हेच की मी हा व्हिडिओ बनवायचा मुद्दा हेच होता की बायचान्स जर आपण कधी मुंबईला जातोय, जर रिटर्नची ट्रिप आपल्याला लागत नाहीये, आपण ऑनलाईन तिथं ऑनलाईनच थांबतो, पण मी हे बोलेल की ऑनलाईन थांबण्यापेक्षा आपण इंडियावर तिथं ट्रिप मारू शकतो. आपला जो टाइम तसा पण वेस्ट जातो रिकामा बसून, तर त्यामध्ये आपण थोडंफार अर्निंग करू शकतो. बायचान्स जर जायची ट्रिप नाही लागली तर आपण जो टाइम आपला वेस्ट गेला, ज्या टाइममध्ये आपण इंडियावर इन्कम केली आहे वगैरे, तर त्याच्यावरनं आपण आपला जायचा खर्च तरी काढू शकतो. नुकसान तर काही होणार नाही, भले फायदा नाही झाला पण नुकसान करण्यापेक्षा वाचू शकतो. तर हेच मोठी होता हा व्हिडिओ बनवायचा की बायचान्स जर कोण असं अडकतंय मुंबईमध्ये जाऊन किंवा आउट ऑफ नाशिक वगैरे साईडला, मला तर तिथला एक्सपिरियन्स आहे, मुंबईचा एक्सपिरियन्स मी मुंबईचं सांगतो. जर त्या साईडला जाऊन अडकलं तर हे तुम्ही एकदा ट्राय करू शकता, तर तुमचा कमी कमी याचा खर्च निघू शकतो.